अंमली पदार्थ तस्कर, गुन्हेगारी टोळ्या, फाळकूट दादा यांच्यावर पोलिसांची जर बसली पाहिजे। गुन्ह्यांचा वेगवान तपास करून नागरिकांना न्याय द्यावा। कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष असावं, अशा विविध मुद्द्यांवर जिल्ह्याच्या क्राईम बैठकीत सूचना देण्यात आल्या। पोलीस दलाची प्रतिमा मलिन होता कामा नये यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गुन्हे आढावा बैठकीत प्रभारी अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या। तसंच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचं कौतुकही केलं। विविध गुन्ह्यांच्या तपासामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं प्रशस्तीपत्र देऊन कौतुक केलं। आज दिवसभरात जिल्ह्याची क्राईम आढावा बैठक झाली। त्यामध्ये पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट सूचना केल्या। जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहील याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावं। पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या प्रत्येक तक्रारीची निर्गती करावी। गुन्ह्यांचा वेगवान तपास व्हावा। अंमली पदार्थ विक्रेते आणि तस्करांवर कडक कारवाई करावी। रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष ठेवावं। सर्वसामान्य नागरिकांना पोलीस ठाण्यात सन्मानाची वागणूक द्यावी। गंभीर गुन्ह्यांबाबत तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, अशा सूचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केल्या। तसंच समाजकंटकांवर आणि फाळकूट दादांवर पोलिसांची जरब असली पाहिजे। आर्थिक गुन्ह्यांचा तपास गांभीर्यानं करावा, असंही पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलं। कोणत्याही परिस्थितीत पोलीस दलाची प्रतिमा मलिन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असं पंडित यांनी सुनावलं। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, जयश्री देसाई, पोलीस उपअधीक्षक अजित टिके, सुजित क्षीरसागर, आप्पासाहेब पोवार, पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंदकर, संजीव झाडे, संतोष डोके, नंदकुमार मोरे, सुशांत चव्हाण, श्रीराम कण्हेरकर, किशोर शिंदे, सुनील गायकवाड यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते।